गणित दिलेलं बघा, एक वर्तुळाची त्रिज्या 12% कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल? बघा, हा एक प्रश्न झाला. त्याच्यानंतर जर जास्त केली तर काय होईल? वर्तुळाच्या ऐवजी चौरस केला तर काय होईल? ठीक आहे, चौरस केला तर काय होईल? क्षेत्रफळाच्या ऐवजी परिमिती किंवा परिघ केला तर काय होईल? ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जेवढे काही बदल होऊ शकतात आणि तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हे मॅक्सिमम प्रकारचे कन्सेप्ट मी इथे क्लिअर करून देणार आहे. सगळ्यात पहिले आपण ट्रिक्स बघूया इथे. ट्रिक्स काय म्हणत आहे? ठीक आहे. तर सर्वप्रथम जे टक्केवारी झालेली आहे, वाढ किंवा कमी. ठीक आहे. पहिले तर प्रत्येक वाढ हो किंवा घट हो, त्याला कितीने गुणायचं आहे? 2 ने. 12 किती आलं? 12 दुनी 24 आलं. ठीक आहे. हे जर वर्तुळ असेल तर ह्याला 2 ने गुणायचं आणि वर्तुळ किंवा चौरस या दोन्ही गोष्टी असेल. बघा, लक्षात ठेवा, वर्तुळ किंवा चौरस या दोन्ही गोष्टी असतील तर काय करायचं आहे? त्याला पहिले तर 2 ने गुणायचं आहे. ठीक आहे, 24 झालं. आता काय करायचं आहे? हे जे 12% आहे, 12% याचा वर्ग करायचा, 12चा वर्ग भागीला 100 करायचं. आता जर कमी असेल तर वजाबाकी करायची, ह्याचं जे काही उत्तर येईल त्याचं. वाढ जर असेल तर अधिक करायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. दोन्ही केसमध्ये बघा, कमी असेल, कमी किंवा जास्त, हे कमीसाठी सेम आहे, वजाचं चिन्ह लावायचं फक्त. इथे किती येणार आहे? 12चा वर्ग 144. 12चा वर्ग किती येतो? 144. छेदामध्ये जर मी 100 घेतला तर हा 0 आणि हा 0 कटला तर पॉईंट इथून इथे शिफ्ट होतो, म्हणजे 1.44 येईल. म्हणजे काय येणार आहे बघा, इथे किती येणार आहे? 24. ठीक आहे, वरचे 24 आणि इथे किती आला? 1.44 वजा 1.44. या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर किती येणार आहे? इथे 6 हातचा वापस आला, इथे 10, 5 हातचा वापस दिला, 4 मधून 2 गेले, 2 आणि 22.56. हे झालं कमीसाठी बरं का. हे जर कमीसाठी. आणि हे वर्तुळ आणि चौरस बघा, परत लक्षात ठेवा, हे वर्तुळ आणि चौरस या दोन्हीसाठी जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर हेच राहणार. पण जर जास्त विचारलं तर, जास्त होतोय असं विचारलं तर परत सेम 2 गुणिला 12 किती आला? 24. इथे जास्त आहे, कमीच्या ऐवजी जास्त आहे, इथे मायनसच्या जागी फक्त प्लस घ्या. 12चा वर्ग भागीला 100 किती येणार आहे? 1.44. त्याची जर बेरीज केली आपण तर 0.44 जशाल तसं, आणि हे 25.44 हे काय असेल? तुमचं उत्तर असेल, ज्या कंडिशनमध्ये हे जास्त असणार आहे. आता बघा, ही ट्रिक कुठे कुठे कामी येते तर फक्त वर्तुळ आणि चौरस आणि क्षेत्रफळ कुठे कुठे कामी येते बघा. ह्याचं ॲप्लिकेबिलिटी लिहून ठेवतो मी. चौरस असेल किंवा वर्तुळ असेल आणि तुम्हाला काय विचारलेलं असेल? फक्त क्षेत्रफळ, दोन्ही कंडिशनमध्ये. आता त्याच्या मागचं लॉजिक काय, सगळं काय आपण इथे थोडंसं उहापोह करून घेऊ, त्याचा सोक्ष लावून टाकूया. बघा, कन्सेप्ट काय आहे याच्या मागचा. सर्वप्रथम कन्सेप्ट ह्या दोनच गोष्टीला का लागू होतो? तर चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे एखादी बाजू दिलेली आहे. आता चौरसाला त्रिज्या तर नसणार आहे, त्रिज्याच्या ऐवजी काय लिहिलेलं असेल? बाजू लिहिलेलं असेल. ठीक आहे, हा पण एक कन्सेप्ट लक्षात घ्या. चौरस जर दिला असेल तर बाजू लिहिली असेल, त्रिज्या नसेल लिहिली. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग. ठीक आहे, बाजूचा वर्ग म्हणजे जी काही बाजू आहे तुम्ही मानलेली ए, तो स्वतःला 2 वेळेस गुंतो, म्हणून हा फॉर्म्युला लागू होतो. त्याच्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे? पाय आर वर्ग म्हणजे आर गुणिला आर. आता ह्याच्यामध्ये जो काही बदल होणार आहे बघा, ह्याचं इथे पण जी बाजू बदलणार आहे ती शेकडेवारीत बदलणार आहे, आणि इथे जे बदल होणार आहे, हा पाय जो आहे, पाय तर समान राहणार आहे, पायचा पायच राहणार आहे, पण हा जो त्रिज्या आहे, त्रिज्या स्वतःला 2 वेळेस गुणणार आहे. आणि ही जी वाढ किंवा घट होणार आहे हे 2दा गुणत आहे म्हणून होत आहे. ठीक आहे, आता एकतर कन्सेप्ट कळाला असेल की हे क्षेत्रफळासाठी का लागू होतं. कारण काय आहे? हे त्रिज्या स्वतःला 2दा गुणते, इथे क्षेत्रफळामध्ये, चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये इथे पण 2दा गुणते, म्हणून हा जो ट्रिक आहे ती वापरल्या जाते. आता ह्याला अल्टरनेटिव्ह अशी एक पद्धत आहे माझ्याकडे. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह पद्धत जी मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही, मी तर म्हणतो ह्या पद्धतीपेक्षा पण ती पद्धत वापरा. कारण काय आहे, तुम्हाला कितीही किचकट गणित आलं तरी तुम्हाला ते गणितं सुटतील.
थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकतं, कॅल्क्युलेशन वाढू शकतात. पण जर प्रश्न फिरवला तर तुमचं कधीच गणित चुकणार नाही, एवढं तर नक्की लक्षात ठेवा. जर इथे 12.5% ऐवजी काय दिलं असतं, 12.5% दिले असते किंवा 37.5% दिले असते, मग काय केलं असतं तुम्ही? या 12.5च्या ऐवजी 37.5% दिले असते. तर 37 गुणिले 2 37 गुणिले 2 किती आले असते आसपास 75, 74, 75 हां 75 वजा 37चा वर्ग भागिला 100, 37.5चा वर्ग. एवढं करता करता तुमचं कॅल्क्युलेशन तसंही वाढलं असतं. पण एक जी अल्टरनेटिव्ह मेथड आहे ती तुम्हाला खूप सोयीस्कर पडू शकते काही काही कंडिशनमध्ये. आणि ही जी ट्रिक आहे, समजा इथे आयात आलं तर तुमची ही जी ट्रिक आहे बोंबलली, डायरेक्ट बोंबलून जाईल. ठीक आहे. आणि परिमिती विचारलं तरी तुमचं कन्सेप्ट शांत होऊन जाईल, सगळं शांत होऊन जाईल. तर आता त्या गोष्टीचं नंतर बोलूया. पहिले आपण अल्टरनेटिव्ह मेथड शिकूया, कारण की ते खूप जास्त महत्त्वाचे आहे. अल्टरनेटिव्ह महत्त्व बघा, 12% ह्या चिन्हाचा अर्थ आपण प्रत्येक गणितामध्ये सांगत असतो की याचा अर्थ असतो %. इंग्लिशमध्ये ह्याला काय म्हणतात? %. पर म्हणजे प्रति, सेंट म्हणजे 100. ठीक आहे. मग हा चिन्ह दिसलं, जिथं जिथं दिसेल तिथे डायरेक्ट भागीला 100 करायचं. तिथे डायरेक्ट भागीला 100 केलं तर ह्याला 4ने दोन्हीकडे भाग जातो. 4 त्रिक 12, 25 चोक 100. ठीक आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो की 12% म्हणजे काय? जर तुमची संख्या किंवा तुमची त्रिज्या ही 25 असेल, जर तुमची मूळ त्रिज्या किंवा मूळ बाजू किती असेल, मूळ त्रिज्या जर 25 असेल तर त्याची 12% कमी झाली वाढ किंवा कमी हे अंशामध्ये दर्शवले जाते. हाच तुम्हाला बघा, ही पद्धत आहे ना, ही जी पद्धत मी सांगत आहे हीच तुम्हाला कुठे कुठे वापरायला भेटते बघा. मिक्सचर ॲलिगेशन, शेकडेवारी, नफा तोटा आणि भरपूर 2, 4, 5 ठिकाणी वापरायला भेटते. म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सजेस्ट करतोय. बघा, आता 25 तुमची काय आहे? मूळ किंमत आहे किंवा मूळ त्रिज्या आहे आणि त्याच्यात कमी झालेली आहे, इथे गणितामध्ये कमी झाली, वजा 3 किती होणार आहे? ही 22 होईल. परत तुम्हाला माहिती आहे काय? दोनदा गुणत आहे. चौरस असो की वर्तुळ असो, दोनदा गुणत आहे. ठीक आहे, दोनदा गुणणार आहे. मग सेम तसंच दोनदा इंटर घ्यायच्या, वजा 3 किती होणार आहे? 22. मग ह्या दोघांचा काय करायचा? गुणाकार आहे ना, मग ह्या दोघांचा गुणाकार केला, हे आलं तुमचं मूळ क्षेत्रफळ. आधी एवढं क्षेत्रफळ येत होतं, आता येईल 484. ठीक आहे. नवीन क्षेत्रफळ हे किती येणार आहे? नवीन क्षेत्रफळ. ठीक आहे. हे क्षेत्रफळ आलं. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? म्हणजे पूर्वी तुमचं क्षेत्रफळ होतं 625, आता तुमचं आहे 484. कितीने कमी झालं क्षेत्रफळ? 1, 12, 4 हातचा वापस आला 1, 141ने कमी झालं. मग काय करतो आपण? जेवढी कमी झाली आहे, कारण की काय आहे, क्षेत्रफळ कमी झालंय ना, 141 कितीपैकी? तर नवीन जुन्या क्षेत्रफळावरती 625 गुणिला 100. इथे किती येणार आहे? 25 चोक 100, इथे 25 चोक 100. वरती खाली 4 आहे, 25 आहे, याला 100 करूया, म्हणून वरती पण 100ने 4ने गुणलं, खाली 4ने गुणलं, वरी 4ने गुणलं, हे दोन्ही मिळून झालं 16. 16ने 6 लागून 16ने ह्या 141ला गुणा, 16 एक 16, हातचे आले 1, 16 चोक 64 ने 65, हातचा किती आला? 6, 16 एक 16 आणि 6 22, छेदामध्ये 100, कारण 25 गुणिला 4. हे 2 शून्य कटले तर पॉईंट इथून इथे जातो, म्हणजे येतो 22.56. बरं ठीक आहे. आता तुम्हाला ही पद्धत सध्या किचकट वाटली, पण जर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिलं असतं 37.5%, तर आपल्याला ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टेबल पाठ करायचा. 37.5% म्हणजे किती? 37.5% जर दिलं असतं की 37.5%ने वाढ किंवा घट झाली, तर ते आलं असतं 310. म्हणजे तुमचं मूळ जर 8 जर त्रिज्या आहे, तर त्यामध्ये 3ची घट झाली आहे आणि आता त्रिज्या झाली तुमची 5ची. 8 होती, 5 झाला. कितीने घट झाली? 3 वेळेस. मग इथे 64 वरती कितीची घट झालेली आहे? 25. मग ह्याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. ठीक आहे, ह्याच्यावरनं कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता, अडकायची गरज नाही. त्याच्यानंतर समजा असं दिलं असतं, आयात दिला असता की लांबी 40%ने घट झाली, लांबी 40%ने घट झाली आणि रुंदी 50%ने वाढ झाली. आता ही जी पद्धत आहे ह्याला लागू होते का? हा फॉर्म्युला बिलकुल लागू होणार नाही, कारण की 40 आहे 50 आहे. आणि आयताच्या क्षेत्रफळामध्ये काय बदल होईल असं विचारलं तर 40% म्हणजे आपल्याला माहिती आहे 2/5 होतं. म्हणजेच काय? लांबी जर तुमची कमी झाली आहे, 5 होती
लांबी गुणिला रुंदी हे आयताचं क्षेत्रफळ आहे. लांबी गुणिला रुंदी. मग पहिले लांबी, जर तुमची मूळ लांबी 5 होती, त्यामध्ये 2ची घट झालेली आहे. आता तुमची लांबी झाली आहे 3. रुंदी तुमची कितीने वाढलेली आहे? 50% म्हणजे 1/2 ने. म्हणजे पहिले तुमची रुंदी किती होती? 2 होती. आता त्यामध्ये 1ची वाढ झाली आहे. किती झाली आहे? 3. ठीक आहे. मग एकंदरीत तुम्ही काय म्हणाल, की मूळ लांबी ही 5 होती आणि रुंदी 2 होती, तर एकूण क्षेत्रफळ किती झालं? लांबी गुणिला रुंदी 10. आणि तसंच नवीन लांबी 3 झाली आणि नवीन रुंदी 3 झाली, तर एकूण लांबी रुंदी या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार आहे? लांबी 3 रुंदी 3 यांचं किती झालं? 9. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की काय, तुमचं जरीही लांबी 40% घट झाली आणि रुंदी 50% वाढ झाली आहे, तरीसुद्धा तुमचं क्षेत्रफळ 50% वाढ होऊन सुद्धा तुमचं क्षेत्रफळ कितीने कमी झालंय? 1ने कमी झालंय. क्षेत्रफळ कमी झालंय कशावरती? ह्या 10 वरती 1ने कमी झालंय गुणिला 100 किती येणार आहे? 10%. ठीक आहे. आता थोडं तरी कन्सेप्ट कळत असेल, कारण की तुम्ही शिकण्याच्या जर इच्छेने आला असेल तर काही गोष्टी डोक्यात जातील. जर तुम्हाला फक्त टाईमपास करायचा असेल, हे बघ भावड्या आणि असं घुसलं आणि घपकन उत्तर येतं, तसला काही प्रकार होत नसतोय भावड्या. एका दिवसात तुमच्या मसल्स बिल्ड नाही होत. एका दिवसात तुम्ही 11 सेकंदात काही 100 मीटर पळून जात नाहीत. ठीक आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. भलेही तुमच्या डोक्यात जात नसतील तरी प्रयत्न करा शिकायचा, कारण की एक दिवस या गोष्टी कळाल्या तर तुम्हाला टफच्या टफ गणितं सुद्धा सॉल्व्ह होतील. बघा आता क्षेत्रफळाचं मी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आता येतो परिमितीवरती. परिमितीचा काय कन्सेप्ट आहे? आता इकडे घेतो मी. ठीक आहे. परिमिती किंवा परीघ. वर्तुळाचा जर परीघ विचारला, वर्तुळाचा परीघ काय असतो? 2πr. आता हे जे त्रिज्या चेंज होणार आहे, काय होणार आहे? त्रिज्यामध्ये वाढ किंवा घट होते. ठीक आहे. त्रिज्यामध्ये वाढ किंवा घट होते. हे 2ची किंमत चेंज होणार आहे का? तर मुळीच नाही. पायची किंमत चेंज होणार आहे का? तर मुळीच नाही. आणि आर स्वतःला किती वेळेस गुणवत आहे? एकच वेळेस. मग जे परीघ जर तुम्हाला विचारलं, बघा एक प्रश्न आलेला पण आहे आणि मला खूप आवडला होता तो प्रश्न, कारण की चांगल्याची हवा टाईट झाली असेल. जे नुसते रट्टा मारतात ना, त्या पोरांची हवा नक्कीच टाईट झाली असेल. कन्सेप्ट माहिती नसेल तर काय करणार आहे? हातचा मार्क आहे, जातोच. बघा मी परत एकदा सांगतो. ह्याच्यामध्ये त्रिज्यामध्ये वाढ झाली आहे. त्रिज्यामध्ये 12% समजा कमी झाली, तर परिघावरती काय परिणाम होईल? 2ची किंमत चेंज होत नाही, पायची किंमत चेंज होत नाही. जी त्रिज्या आहे तुमची ती 12%ने कमी झाली आहे, म्हणजे तुमचा फक्त त्रिज्यामध्येच फरक पडत आहे आणि त्रिज्या स्वतःला गुणत नाहीये. म्हणून जो घट आणि वाढ त्रिज्यामध्ये झाली असेल तेवढंच परिघामध्ये बदल दिसणार आहे. सेम तसंच चौरसासाठी पण परिमिती विचारलं तर ह्याचा फॉर्म्युला असतो 4 गुणिला बाजू. ठीक आहे. 4 गुणिला बाजू. आता वाढ हो घट हो, जेवढे टक्केवारी असतील ते परिघाला सुद्धा तेवढेच लागू होतील. परत एकदा नोट करून घ्या, जेवढे टक्केवारी परिघाला लागू होतील, त्रिज्याला लागू होईल तेवढंच परिघासाठी सुद्धा लागू राहतील. म्हणजे काय? जर तुमची त्रिज्या 12%ने कमी झाली तर परीघ सुद्धा 12%ने कमी होणार आहे. आता चौरसाची परिमितीवरती घेऊ. परिमिती जर 4 गुणिला बाजू आहे, तर तुम्ही 4ची किंमत बदलू शकता का इथे? भलेही तुमची बाजू वाढत आहे, पण तुम्ही 4ची किंमत वाढवू शकत नाही. मग तुमची जी काही वाढ किंवा घट होत आहे बाजूमध्ये, तेवढीच वाढ किंवा घट ही तुमच्या कशामध्ये होणार आहे? परिमितीमध्ये होणार आहे. ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पेरिमीटर म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पेरिमीटर. आणि ह्याला काय म्हणतात? परिघाला सर्कम्फरन्स. ठीक आहे. मग एक तर गोष्ट क्लिअर झाली की जेवढी वाढ किंवा घट त्रिज्या किंवा बाजू या 2 गोष्टीत होणार आहे, तेवढीच वाढ किंवा घट ही परिमितीच्या टक्केवारी आणि परिघाच्या टक्केवारीमध्ये सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे तिथे डोकं नाही लावायचं. समजा इथे विचारलं की त्रिज्या 12%ने वाढली तर परिमिती किंवा परिघ कितीने कमी वाढ होईल? तर 12%नेच वाढेल. जास्त डोकं लावायचं नाही. जे वरती असेल वाढ तर वाढ, कमी तर कमी, तेवढं लक्षात ठेवायचं फक्त. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे ह्या 59 रुपयामध्ये म्हणजे एकाच महिन्यात हा कोर्स तुम्ही संपू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.